ठीक आहे. आजचं आहे आपलं सॉलिड स्टेटचं लेक्चर नंबर 4. चौथं लेक्चर आजचं आहे. कालपर्यंत आपण काय काय शिकलोय बोला. काल काय शिकलोय आपण? लास्ट लेक्चर मध्ये काय झालं आपलं? त्या ठिकाणी पॅकिंग झालं. काय शिकलो आपण त्याच्यामध्ये? पॅकिंग काय असतं, बरोबर का? पॅकिंग किती प्रकारचे असतात तुमचे? पॅकिंग किती प्रकारचे असतात बोला. पहिलं काय असतं? 1 डायमेन्शनल पॅकिंग, 2 डायमेन्शनल पॅकिंग, नंतर काय असतो तुमचा 3 डायमेन्शनल पॅकिंग, बरोबर. 1 डायमेन्शन मध्ये कोणती असते? पहिल्यांदा फक्त पार्टिकल काय होतात, एकमेकांच्या शेजारी अरेंज होतात. कोऑर्डिनेशन नंबर किती येतो तुमचा? 2. 1 डायमेन्शन मध्ये कोऑर्डिनेशन नंबर असतो 2. 2 डायमेन्शन मध्ये 2 टाईपच्या पॅकिंग येतात त्या ठिकाणी. पहिली आहे तुमच्याकडे स्क्वेअर क्लोज पॅकिंग. कोणती आहे तुमची? स्क्वेअर क्लोज पॅकिंग, ज्यालाच आपण काय म्हणतो? ए टाईप पॅकिंग. आणि ए टाईप पॅकिंग मध्ये तुमचा कोऑर्डिनेशन नंबर असतो, बोला किती असतो? कोऑर्डिनेशन नंबर 4 असतो. किती असतो? 4. आणि दुसरी असते हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, बरोबर का? याच्यामध्ये तुमचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 6. त्याच परत आपल्याला 3D मध्ये सुद्धा पाहायला मिळतात. 3D मध्ये आपल्याला टोटल 3 टाईपच्या पॅकिंग पाहायला मिळतात. पहिली असते तुमची स्क्वेअर क्लोज, बरोबर का? किंवा स्क्वेअर क्लोजलाच आपण काय म्हणतो? ए टाईप. टाईप नुसार लिहूया चला. पहिली कोणती आहे? ए टाईप पॅकिंग, बरोबर का? दुसरी कोणती आहे तुमची? ए बी टाईप पॅकिंग. आणि तिसरी कोणती आहे तुमची? एबीसी टाईप पॅकिंग, बरोबर का? यालाच सीसीपी किंवा एफसीसी म्हणतात, यालाच एचसीपी म्हणतात, यालाच स्क्वेअर क्लोज म्हणतात. काय म्हणतात ह्यालाच? स्क्वेअर क्लोज पॅकिंग. कोऑर्डिनेशन नंबर तिघांमध्ये किती असतो तुमचा? 12. कोऑर्डिनेशन नंबर किती असतो तुमचा? 12. 6 स्पियर्स सेम याच्यातले, 3 स्पियर्स वरचे आणि 3 स्पियर्स खालचे, असे टोटल किती स्पियर्स असतात सराउंडला? 12. म्हणून कोऑर्डिनेशन नंबर असतो त्या ठिकाणी 12. बोला, काय डाऊट? इथपर्यंत समजलेला आहे का? एचसीपी लाच आपण काय म्हणतो इथे? एबी टाईप. इकडे झालाय तोच इथे लिहायचा राहिला. बोला, हे सगळे पॅकिंग आपण काल पाहिलेले होते. आज आपल्याला पाहिजे पॅकिंग एफिशियन्सी. काय पाहिजे आपल्याला? पॅकिंग एफिशियन्सी सुरू करण्याआधी आपण युनिट सेलचे 3 प्रकार त्या ठिकाणी. क्यूबिक सिस्टीम जी आहे, कोणती सिस्टीम तुमची? क्यूबिक सिस्टीम. टोटल जे युनिट सेल आहेत त्याच्यामध्ये किती प्रकारचे युनिट सेल असतात? 4 प्रकारचे युनिट सेल. सिंपल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड आणि बेस सेंटर्ड. किती युनिट सेल असतात? 4 युनिट सेल त्या ठिकाणी असतात. हे जे 4 युनिट सेल आहे, ह्या 4 युनिट सेलचा वापर करून आपण वेगवेगळे किती क्रिस्टल स्ट्रक्चर बनवू शकतो? 14 क्रिस्टल स्ट्रक्चर बनवू शकतो, ज्यांचं डिव्हिजन आपण किती सिस्टीम मध्ये केले? 7 सिस्टीम मध्ये. जे 14 स्ट्रक्चर बनले त्याला म्हणलं आपण ब्रेव्हिस लॅटिस. आणि किती सिस्टीम मध्ये डिवाइड केलेत हे 14 स्ट्रक्चर? आपण 7 सिस्टीम मध्ये आपण त्या ठिकाणी त्याला डिवाइड केलेलं आहे. किती सिस्टीम मध्ये केलंय? 7 सिस्टीम मध्ये आपण त्या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे. एकच मिनिट. आणि ह्या ज्या 7 सिस्टीम आहे, या 7 सिस्टीम पैकी एक सिस्टीम कोणती आहे तुमची? क्यूबिक. एक सिस्टीम कोणती आहे तुमची? क्यूबिक सिस्टीम. आणि जी तुमची क्यूबिक सिस्टीम आहे, या क्यूबिक सिस्टीम मध्ये आपल्याला 3 प्रकारचे क्रिस्टल स्ट्रक्चर्स पाहायला मिळतात. किती प्रकारचे? 3 प्रकारचे क्रिस्टल स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. कोणते कोणते आहेत? पहिला कोणता आहे तुमचा? सिंपल क्यूबिक. दुसरा कोणता आहे तुमचा? बॉडी सेंटर्ड क्यूबिक. आणि तिसरा कोणता आहे तुमचा? फेस सेंटर्ड क्यूबिक. जो सिंपल क्यूबिक आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात? 1 असतो. बॉडी सेंटर्ड मध्ये नंबर ऑफ पार्टिकल किती असतात? 2 असतात. आणि एफसीसी मध्ये नंबर ऑफ पार्टिकल किती असतात? 4 असतात, बरोबर का? याच्यात काही डाऊट? हे 1 कसा आलाय, हे 2 कसा आलाय आणि हे 4 कसा आलाय, हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे.
सिंपल क्युबिक मध्ये पार्टिकल तुमचे 8 कोपऱ्यांना 8 असतात. 1 2 3 4 5 6 7 8. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन 1/8. टोटल नंबर ऑफ पार्टिकल झाला 1. सेम तुम्ही ज्यावेळेस बॉडी सेंटर्ड मध्ये जाता, 8 कोपऱ्याचे 8, प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन 1/8, तो पूर्ण 1 झाला. आणि सेंटरला 1 असतो, तो 1 प्लस सेंटरचं 1, 2 झाले. 8 कोपऱ्यांना 8, कॉन्ट्रीब्युशन 1/8, पूर्ण पार्टिकल झाला 1. आणि 6 फेसेसला 6, प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन 1/2, टोटल कॉन्ट्रीब्युशन झालं हाफ. 6 इंटू 1/2 झालं त्या ठिकाणी. आणि टोटल पार्टिकल झाले 3. कोपऱ्याचं 1 आणि हा 3, टोटल झाले 4. बोला काय डाऊट? आता ह्या क्युबिक सिस्टीम मध्ये जे काही स्ट्रक्चर, क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याला मिळतात, त्यांची आपल्याला पाहिजे पॅकिंग एफिशियन्सी. काय पाहिजे आपल्याला त्यांची? काय पाहिजे आपल्याला त्यांची? पॅकिंग एफिशियन्सी. बोला इथपर्यंत काही डाऊट? सगळं रिवाइज करून दिलं. तर पॅकिंग एफिशियन्सी काय असतं पहा. द पर्सेंटेज ऑफ टोटल स्पेस इन अ युनिट सेल ऑक्युपाइड बाय द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, कॅटायन्स, आयन्स ऑर द मॉलिक्यूल. त्या दिलेल्या युनिट सेल मध्ये, फॉर एक्झाम्पल समजा हा एक युनिट सेल आहे. या युनिट सेल मध्ये जे काही तुमच्या पार्टिकल्स आहेत, त्या असणाऱ्या पार्टिकल्सनी किती जागा काय केली आहे त्या ठिकाणी? ऑक्युपाय केली आहे. किती जागा काय केली आहे त्यांनी? ऑक्युपाय केलेली आहे. त्याला म्हणायचं त्याची पॅकिंग एफिशियन्सी. काय म्हणायचं त्याची? फॉर एक्झाम्पल पहा, या पार्टिकलनी काय केलंय? ही सगळी जी काय जागा आहे तुमची, ही जी काय जागा आहे जी ग्रीन कलर मध्ये दिसते, ही ऑक्युपाइड आहे. एकच मिनिट. फक्त आपण एका युनिट सेल मध्ये पाहतोय, त्यामुळे बाहेरचं सोडून द्या, किंवा हे दुसऱ्या मधले झाले. ठीक आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर ही सगळी स्पेस काय केली आहे त्या पार्टिकलनी ह्या ऑक्युपाय केलेली आहे. या पार्टिकल्सनी जी काही स्पेस ऑक्युपाय केलेली आहे ती काढणे म्हणजे झाली त्याची पॅकिंग एफिशियन्सी. काय झाली त्याची ती? काय झाली त्याची ती? समजलं का? बोला काय डाऊट? नक्की का? पहा, एवढी स्पेस ऑक्युपाय केलेली आहे. बाकीची जी जागा आहे मधली, ज्या ठिकाणी तुमचा पार्टिकल नाही, ती एम्प्टी आहे. काय ती जागा? एम्प्टी म्हणजे काय? रिकामी आहे. बरोबर का? बोला काय डाऊट? ही जेवढी काय स्पेस तुम्हाला दिसते आहे, जी काय ग्रीन कलर मध्ये आहे, ती काय तुमची पार्टिकलनी ऑक्युपाय केलेली स्पेस आहे. आणि जी काय कलर केलेली नाहीये ती काय तुमची एम्प्टी स्पेस. मग टोटल आधी जेवढी काय होती, त्या टोटल पैकी जी काही टोटल स्पेस तुमची होती, म्हणजे अख्खा क्यूब होता, बरोबर का? या क्यूब पैकी जेवढं काय कलर्ड पोर्शन आहे, तेवढी काय झाली? ऑक्युपाय झाली. तेवढी काय झाली त्या ठिकाणी पार्टिकलनी ऑक्युपाय केलेली आहे. त्याला म्हणायचं ह्या युनिट सेलची पॅकिंग एफिशियन्सी. काय म्हणायचं त्याला त्याची? फॉर एक्झाम्पल पहा, आधी हा असा क्यूब होता. होता का हा क्यूब? हा होता का? नक्की का? असाच क्यूब होता का हा? अहो हाच क्यूब होता का? नक्की? हा येतोय का पाहूयात आपण पुन्हा एकदा काढता. ओके ठीक आहे, येतोय, काय हरकत नाही. पहा, आधी हा क्यूब होता, बरोबर? ही काय होती तुमची? जी काय ब्ल्यू कलर आहे, दॅट वॉज युअर टोटल स्पेस. काय होती ही तुमची? टोटल स्पेस. आणि त्यातली जी काय ग्रीन कलर आहे, ही काय झाली तुमची? ऑक्युपाइड स्पेस. पार्टिकलनी जी काय स्पेस काय केलेली आहे, ऑक्युपाइड केली, ती तुमची ग्रीन कलर मध्ये झाली. टोटल स्पेस होती ब्ल्यू वाली, ऑक्युपाय केली पार्टिकलनी एवढी. टोटल पैकी पार्टिकलनी किती ऑक्युपाय केली, त्याला म्हणायचं पॅकिंग. काय म्हणायचं त्याला? पॅकिंग एफिशियन्सी. काय म्हणायचं त्याला? ही पर्सेंटेज मध्ये असतो, म्हणून त्याला मल्टिप्लाय बाय आपण 100 करतो. काय करतो त्याला? मल्टिप्लाय बाय 100. काय करतो? मल्टिप्लाइड बाय 100. म्हणजेच काय पहा, सिंपल सोप्या सरळ भाषेत जर सांगायचं झालं तर पहा, काय म्हणू शकतो आपण? फॉर्म्युला येतो आपल्याकडे, पॅकिंग एफिशियन्सी. पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल टू, पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल टू काय असतं पहा, स्पेस ऑक्युपाइड, स्पेस ऑक्युपाइड बाय पार्टिकल, स्पेस ऑक्युपाइड बाय particles divided by space occupied by particle
डिवायडेड बाय टोटल स्पेस अवेलेबल मल्टिप्लाइड बाय 100%. ही झाली पॅकिंग एफिशियन्सी. आता हे आपल्याला स्पेसिफिकली पाहिजे क्यूबसाठी, क्यूबिक सिस्टीम साठी पाहिजे. कोणासाठी पाहिजे? क्यूबिक सिस्टीम साठी पाहिजे. तर क्यूबिक सिस्टीम मध्ये जी ऑक्युपाइड स्पेस आहे, म्हणजे जी काय अवेलेबल स्पेस आहे, तोच काय झाला ह्या क्यूबचा व्हॉल्यूम. काय झालं तर क्यूबचा व्हॉल्यूम. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, टोटल व्हॉल्यूम, किंवा असं म्हणू शकतो व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. कोणासाठी? क्यूब साठी पाहतोय बरोबर. म्हणून टोटल व्हॉल्यूम ऑफ क्यूब मल्टिप्लाइड बाय 100 क्यूबल झालं सर, ऑफ क्यूब मल्टिप्लाइड बाय 100. टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल डिवायडेड बाय, बोला, टोटल व्हॉल्यूम ऑफ क्यूब मल्टिप्लाय बाय 100. सॉरी, सांगा ना, चुकलंय, हसत बसले. इकडे पण चुकलंय का? नाही ना, ठीक. बोला, काय डाऊट इथपर्यंत समजलंय? पार्टिकलने किती ऑक्युपाय केले डिवायडेड बाय टोटल अवेलेबल किती आहे, त्याला काय करायचं आपल्याला मल्टिप्लाइड बाय 100 करायचं. त्याला काय करायचं मल्टिप्लाइड बाय 100. काय येणार आपली पॅकिंग एफिशियन्सी? काय येणार आहे आपल्याला? ही शिकायची सिंपल क्यूब साठी, बॉडी सेंटर्ड क्यूब साठी आणि फेस सेंटर्ड क्यूब साठी. या तिघांसाठी क्यूबिक सिस्टीमच्या तिन्ही पॉसिबल युनिट सेल साठी आपल्याला शिकायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा पाहतोय आपण सिंपल क्यूबिक साठी. कोणासाठी पाहतोय? अहो कोणासाठी पाहतोय? सिंपल क्यूबिक. सिंपल क्यूबिक मध्ये पार्टिकल कुठे असतात? फक्त तुमच्या कॉर्नरला असतात. कुठे असतात? फक्त तुमच्या कॉर्नरला असतात. ठीक आहे. आता पहा मग, समजा पार्टिकल कॉर्नरला आहे, कसा असेल तो? अशा पद्धतीने. अहो असेल का? बोला, काय डाऊट? एक पार्टिकल असा इथं असेल तुमचा दुसरा पार्टिकल, सेम वे इकडे काय असेल तुमचा तिसरा पार्टिकल, इकडे काय असेल तुमचा चौथा पार्टिकल. अहो समजतंय का? नक्की का? असे तुमचे सगळे पार्टिकल सेम तुमचे बॅक साइडचे चारही पार्टिकल काय असणार आहे? अरेंज असणार आहे. हा जो क्यूब आहे, ही काय झाली क्यूबची हाईट. समजा मी ती म्हणतो ए आहे. किती हाईट क्यूबची? तर क्यूबची लेंथ किती येईल? हाईट जर ए तर क्यूबची लेंथ किती आली आणि विड्थ किती आली? दोन्ही सांगा. क्यूबची हाईट आणि लेंथ आणि ब्रेड तिन्ही पण सारखं असतं. जर ती ए तर ही पण किती आली? ए आली. समजतंय? म्हणजे हीच काय झाली याची एज लेंथ. काय झाली ही त्याची एज लेंथ. ए इज इक्वल टू मी म्हणतो एज लेंथ. बोला, इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत काय डाऊट? आता हा जो स्पियर आहे ना, याची रेडियस फॉर एक्झाम्पल मी म्हणतो आहे आर. रेडियस किती आहे स्पियरची? आर. समजा याची आर आहे तर याची किती असणार? आरच असेल. याची किती असणार? आर. आणि याची किती असणार? बोला, काय डाऊट? इथपर्यंत कळलंय का? या फिगर पेक्षा इथं व्यवस्थित लक्षात येईल. हा क्यूबचा फ्रंट पोर्शन आहे. काय क्यूबचा फ्रंट पोर्शन? रेडियस किती आहे त्याची? आर. रेडियस किती आहे त्याची? आता पहा व्यवस्थित, एकच मिनिट थांबायची. थोडी साईज काय करूयात आपण, इन्क्रीज करूयात.
रेडियस किती आहे त्याची आर. म्हणजे ह्या स्पिअरचा समजा सेंटर मानला तर इथून इथलं डिस्टन्स किती आहे आर आणि इथून इथलं डिस्टन्स किती आहे आर. समजतंय का? परंतु आपण आत्ताच म्हणलो ही काय आहे क्यूबची एज लेंथ. क्यूबची काय आहे ती म्हणजे टोटल तुमचा जे काय इथून इथपर्यंतचा डिस्टन्स हे पण किती आहे तुमचं ए. हे किती आहे तुमचं ए आहे. परंतु ते स्पिअर्स एकमेकांना अटॅच त्याची रेडियस किती आहे आर आणि याची रेडियस किती आहे आर आहे. बोला इथपर्यंत काही डाऊट इथपर्यंत काही डाऊट. आता पहा या फिगरवरनं किंवा या फिगरवरनं मी काय म्हणू शकतो रेडियस ऑफ स्पिअर इज इक्वल टू काय म्हणलो समजा मी त्याला बोला रेडियस ऑफ स्पिअरला किती म्हणलो मी समजा आर म्हटलो. काय म्हणलो त्याला मी आर म्हणलो. ह्याच्यात काय डाऊट. देअरफॉर ए इज इक्वल टू एज लेंथची व्हॅल्यू काय येईल 2r. ए इज इक्वल टू किती येणार 2r. कसं आलं कळलं का नक्की समजलंय. समजा इथून इथलं डिस्टन्स हे 2 आहे आणि इथून इथलं डिस्टन्स 2 आहे ए बी सी. तर ए टू सी डिस्टन्स किती आलं 4 आलं. कसं 2 + 2. सेम वे ए टू सी किती म्हटलं मी आता ए आणि ए बी आणि बी सी किती म्हटलं मी आर. तर ए इज इक्वल टू किती आला हे कसं आलंय कळलंय का नक्की समजलंय नक्की का. जाऊ का पुढे. म्हणून ए इज इक्वल टू काय आलं 2r. त्याच्यावर ना आर इज इक्वल टू काय येईल a/2. 2 इथं मल्टिप्लाय इकडे आला डिवाइडला गेला. बोला काय डाऊट काय डाऊट. म्हणजे रिलेशन काय आलं आपलं एज लेंथ आणि रेडियस मधलं आर इज इक्वल टू काय 2r. वेअर आर इज इक्वल टू काय तुमचा तुमचं रेडियस ऑफ स्पियर आणि ए काय तुमचा एज लेंथ ऑफ क्यूब. बोला काय डाऊट इथपर्यंत समजलंय का काय आहे का जे तुम्हाला पुन्हा सांगायचं. जाऊ का पुढे. नेक्स्ट व्हॉल्यूम ऑफ स्पियर काढायचे. काय काढायचं आपल्याला काय असतो फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू बोला काय 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय आर क्यूब. बोला याच्यात काय डाऊट. सरळ सरळ तुमचा फॉर्म्युला घेतलेला. जाऊ का पुढे. द टोटल व्हॉल्यूम ऑफ क्यूब काढायचा. हा झाला व्हॉल्यूम ऑफ स्पियर. द टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पियर काढायचं. ठीक आहे. आता कोणासाठी चाललं हे सगळं सिंपल क्यूबिक लॅटिस साठी. सिंपल क्यूबिक लॅटिस मध्ये किती पार्टिकल असतात सिंपल क्यूबिक लॅटिस मध्ये नंबर ऑफ पार्टिकल किती असतो 1. किती असतो हे झालं व्हॉल्यूम ऑफ स्पियर. टोटल व्हॉल्यूम काय येईल पहा. तर स्पियर्स म्हणजेच तुमचा पार्टिकल आहे. ओके. टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब मल्टिप्लाइड बाय 1. बोला काय डाऊट. म्हणजे किती येईल ते 4/3 पाय. आर ची व्हॅल्यू किती आहे आर ची व्हॅल्यू a/2 चा क्यूब. बोला काय डाऊट. हे कसं आलंय समजलंय का. जाऊ का पुढे. बोला इथपर्यंत काय डाऊट. हे काढता येईल का एकच मिनिट इथंच काढून घेऊ लगेच. विच इज इक्वल टू 4/3 पाय इंटू a/2 चा क्यूब विच इज इक्वल टू बोला 4/3 पाय इंटू ए क्यूब मल्टिप्लाइड बाय 2 चा क्यूब 8. 4 1 जा 4 2 जा म्हणजे फायनली किती झालं पाय ए क्यूब अपॉन 3 2 जा 6. आणि इथे किती आले तुमचे पाय
इंटू ए क्यूब अपॉन 6 मल्टिप्लाइड बाय 1 विच इज इक्वल टू पाय ए क्यूब अपॉन 6. समजलं का? म्हणजे सिंपल क्यूबिक मध्ये व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय स्पियर्स किती येतं? पाय ए क्यूब डिवायडेड बाय. आता काय काढायचं आपल्याला? पॅकिंग एफिशियन्सी. फॉर्म्युला मगाशीच पाहिला. काय असतं पॅकिंग एफिशियन्सी? पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल टू, बोला फॉर्म्युला, व्हॉल्यूम ऑक्युपाइड व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय स्पियर्स अपॉन टोटल वॉल्यूम ऑफ स्पियर, सॉरी, टोटल वॉल्यूम ऑफ क्यूब मल्टिप्लाइड बाय 100. वॉल्यूम ऑक्युपाइड किती आहे? पाय ए क्यूब अपॉन 6 आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूब किती? व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा फॉर्म्युला ए क्यूब साइड क्यूब मल्टिप्लाइड बाय 100. ए क्यूबला ए क्यूब कॅन्सल म्हणजे किती आलं? पायची व्हॅल्यू 3.14 डिवायडेड बाय किती? 6 मल्टिप्लाइड बाय 100. करा बरं, करा किती आहे ते सांगा. करा पटकन, झालं सांगा. ओके, हे जर तुम्ही सॉल्व केलं तर तुमचं आन्सर किती येतं? 52.36%. किती येतं? 52. म्हणजेच जो काही तुमचा सिंपल क्यूबिक आहे, जो काही तुमचा सिंपल क्यूबिक लॅटिस आहे, देअरफॉर व्हॉल्यूम ऑक्युपाइड इन सिंपल क्यूबिक लॅटिस इज इक्वल टू किती? 52.36%. and total empty space in SCC किंवा SC किती आली? रिकामी किती? ऑक्युपाइड किती? 52.36. म्हणजे रिकामी किती? 100 मायनस 52.36 किती आली ती? 47.63%. ही काय झाली तुमची? एम्प्टी स्पेस म्हणजे रिकामी जागा. बरोबर का? कळतंय का? म्हणजे अख्खा स्पियर्स जरी भरले तरी पहा इथे ही जी जागा शिल्लक राहिली, इथे हे स्पियर्स भरल्यानंतर जी जागा ही शिल्लक राहिली ना, ही एम्प्टी स्पेस, ही किती आहे तुमची? 47.36%. आणि ग्रीन वाला पोर्शन किती आहे तुमचा? 52.36%. कोणामध्ये? SCC मध्ये. आता सेम आपल्याला कोणासाठी काढायचंय? बीसीसी साठी काढायचंय. कोणासाठी काढायचं आपल्याला? बीसीसी. कोणासाठी काढायचं आहे? बीसीसी साठी काढायचं आहे. आता बीसीसी चा जर तुम्ही क्यूबिक स्ट्रक्चर पाहिलं, असं नाहीये ते. हा तुमचा झाला क्यूब. अहो झाला का क्यूब? आणि याच्यामध्ये जे काही तुमचे पार्टिकल आहेत, ते कुठं असतो तुमचा? एक एक्स्ट्रा पार्टिकल कुठं असतो तुमचा? सेंटरला. बाकीचे 8 कोपऱ्यांना 8 तर असतातच, प्लस एक पार्टिकल कुठं असतो तुमचा? सेंटरला एक एक्स्ट्रा पार्टिकल त्या ठिकाणी असतो. आता पहा, ओके, टोटल पार्टिकल्स काढूयात पाहू आधी. टोटल पार्टिकल्स इज इक्वल टू 8 कोपऱ्याचे 8, कॉन्ट्रीब्युशन 1/8 इज इक्वल टू 1. आणि पार्टिकल ऍट सेंटर, पार्टिकल ऍट किती असतो तुमचा? तो 1 असतो. बरोबर का? टोटल किती झाले तुमचे? टोटल पार्टिकल इज इक्वल टू 1 + 1 किती झाले? 2. म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पियर काढताना इथं मल्टिप्लाय बाय कितीने करणार तुम्ही? 2 ने मल्टिप्लाय करणार. जसं तुम्ही इथे मल्टिप्लाय कितीने केलं? 1 ने केलं. तसं इथे मल्टिप्लाय कितीने करणार तुम्ही? कितीने मल्टिप्लाय करणार आहात? 2 ने. कारण नंबर ऑफ पार्टिकल किती आले तुमचे? बोला, काय डाऊट? सगळ्यात पहिली स्टेप काय करायचं आपल्याला?
रेडियस काढायची. काय काढायचं आपल्याला? आता पहा, हा स्पियर झाला टोटल, सॉरी हा क्यूब झाला टोटल. ह्याच्यातले हे स्पियर्स, स्पियरची रेडियस किती म्हणतोय आपण काय प्रत्येक वेळेस? आर. किती म्हणतो आपण? आर म्हणतो. आता पहा, इथं दिसतंय का तुम्हाला? इथं डी आहे आणि इथं या पॉइंटला मी ई म्हटलोय. बोला, इथपर्यंत काही डाऊट? एफ सेंटर पॉइंट सी, ए हा खालचा डी, ई आणि हा खालचा डी. बोला, काय डाऊट? समजलंय का? आता पहा, इन ट्रायंगल एफ ई डी, कोणता ट्रायंगल घेतलाय मी? एफ ई डी म्हणजे कोणता? हा खालचा वाला पहा, एफ ई आणि हा डी. कळलंय का? कोणता ट्रायंगल कन्सिडर केलाय? कळलंय? अँगल एफ ई डी इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल एफ ई डी ची व्हॅल्यू किती आहे? क्यूबचा अँगल आहे ना? कशाचा अँगल आहे तो? क्यूबचा अँगल. जर तिथे 90 डिग्री आहे तर एफ डी चा स्क्वेअर इज इक्वल टू एफ ई स्क्वेअर प्लस ईडी स्क्वेअर. याच्यात काय डाऊट? कोणता थेरम? बाय पायथागोरस थेरम. कोणत्या थेरम नुसार घेतले आपण हे? पायथागोरस थेरम नुसार. एफ डी चा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार? एफ ई चा स्क्वेअर प्लस ईडी चा स्क्वेअर. आता ईडी काय तुमची एज लेंथ, त्याची व्हॅल्यू किती आहे? ए. आणि एफ डी पण काय? एज लेंथ, त्याची पण व्हॅल्यू किती आहे? म्हणजे एफ डी चा स्क्वेअर काय येणार तुमचा? ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे काय? 2a स्क्वेअर. काय आला हा? एफ डी स्क्वेअर. म्हणून एफ डी इज इक्वल टू किती येईल? √2 इंटू ए. बोला, 2 चा स्क्वेअर रूट √2 आणि ए स्क्वेअरचा एफ डी ची व्हॅल्यू किती आली? √2 इंटू ए. बोला, काय डाऊट? इथपर्यंत समजलेलं आहे का? नक्की का? 100%? आता पहा, ठीक आहे. आता नेक्स्ट ट्रायंगल आपण कन्सिडर करतोय. कोणता? आता पहा, ब्ल्यू वाला ट्रायंगल कोणता करायचा? एफ ए डी कन्सिडर करायचा. कोणता ट्रायंगल कन्सिडर करायचा आपल्याला? एफ ए डी. कोणता ट्रायंगल घेतोय मी? एफ ए डी. असं का सांगतो पहा. असा क्यूब आहे तुमचा, इथे तुमचा एफ आहे, इथे तुमचा ए आहे, इथे तुमचा डी आहे. बरोबर? ट्रायंगल कोणता घेतला आपण? एफ ए डी हा वाला कन्सिडर केलाय. बोला, याच्यात काही डाऊट आहे का? नक्की का? कोणता ट्रायंगल घेतो आपण? एफ ए डी. कन्सिडर ट्रायंगल एफ ए डी. अँगल एफ डी ए. एफ डी ए. कोणता ट्रायंगल घेतलाय आपण? अँगल घेतलाय, याची व्हॅल्यू किती आहे? 90 डिग्री. याची व्हॅल्यू किती आहे? जर तो 90 असेल, देअरफॉर एफ ए चा स्क्वेअर इज इक्वल टू एफ डी चा स्क्वेअर प्लस डी ए चा स्क्वेअर. बोला, याच्यात काही डाऊट? कोणानुसार आले हे? बाय पायथागोरस थेरम. इथपर्यंत काही अडचण? हे कसं आले? कळलंय का? नक्की समजलंय का? कोणता ट्रायंगल घेतलाय आपण? एफ ए डी ट्रायंगल घेतलाय. एफ ए डी अँगल एफ डी ए काय झाला तुमचा? 90 डिग्री. जर हा 90 आहे तर त्याच्या ऑपोजिट अँगल किती असणार? ऑपोजिट जी साइड आहे ती काय असणार? तुमचा हायपोटेनस झाला. एफ ए चा स्क्वेअर इज इक्वल टू एफ डी चा स्क्वेअर प्लस एडी चा स्क्वेअर. एफ डी ची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली. बोला, किती आली? √2 इंटू ए चा स्क्वेअर प्लस डी ए ची व्हॅल्यू, ही पण साइड आहे ना, म्हणजे किती? ए चा स्क्वेअर √2 चा स्क्वेअर
2 ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर टोटल किती झाले 3 स्क्वेअर. कोणाची व्हॅल्यू झाली एफ ए चा स्क्वेअर. देअरफॉर एफ ए ची व्हॅल्यू किती झाली √3 इंटू ए. बोला काय डाऊट इथपर्यंत समजलंय का. आता थोडं मागे जाऊयात. पा इथं स्पिअरची रेडियस किती म्हटलं होतं आपण आर. समजा ही स्पिअरची रेडियस किती असणार आर 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 आर. कळलं का समजलंय. फ्रॉम डायग्राम फ्रॉम अबाव फिगर असं म्हणतो. फ्रॉम अबाव फिगर एफ ए आगाव नाही अबाव. एफ ए ची व्हॅल्यू काय येणार आर प्लस आर प्लस आर प्लस आर किती झाली 4R. एफ ए ची व्हॅल्यू किती झाली तुमची 4R. बोला इथपर्यंत काय डाऊट. एफ ए ची व्हॅल्यू किती झाली तुमची 4R. सर इथं तर एफ ए ची व्हॅल्यू किती आली √3 इंटू ए. LHS एफ ए LHS एफ ए तर दोघांच्या LHS सारख्या तर दोघांच्या RHS सुद्धा सारख्या. जर मी RHS इक्वल केल्या काय केल्या RHS जर मी इक्वल केल्या तर पहा आता काय येते. दोघांच्या काय केलं आपण RHS इक्वल. याची RHS किती आहे √3a. त्याची किती आहे तिकडे किती आली 4R. देअरफॉर R इज इक्वल टू काय येईल √3 इंटू ए डिवायडेड बाय 4. कशाची व्हॅल्यू आली ही रेडियसची व्हॅल्यू आली. बोला इथपर्यंत काय डाऊट. मग अशी किती आली ती ए इज इक्वल टू किंवा आर इज इक्वल टू a/2. आता आर इज इक्वल टू काय आले √3a अपॉन 4. बोला असते काय इथपर्यंत काय डाऊट समजलंय का. आता व्हॉल्यूम ऑफ स्पिअर काढायचंय. काय काढायचं आपल्याला बोला फॉर्म्युला बोला. व्हॉल्यूम ऑफ स्पिअर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब इज इक्वल टू 4/3 पाय आर ची व्हॅल्यू √3a अपॉन 4 चा क्यूब ना. म्हणजे किती आलं 4/3 पाय इंटू √3 चा क्यूब 3√3 किती आलं 3√3 इंटू ए क्यूब मल्टिप्लाइड बाय 4 इंटू 4 इंटू 4. बरोबर का 4 चा क्यूब करायचा. असं का केलं पा 3 ला 3 कॅन्सल 4 ला 4 कॅन्सल म्हणजे फायनली किती उरलं √3 इंटू ए क्यूब डिवायडेड बाय 4 4 जा 16. बोला पाय राहिला पाय बस का. बोला काय डाऊट. आता टोटल व्हॉल्यूम काढायचं. काय काढायचं आपल्याला टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पियर. टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू किती येणार किती आलं तिकडे √3a क्यूब इंटू पाय डिवायडेड बाय 16 मल्टिप्लाइड बाय कितीने मल्टिप्लाय करणार आता तुम्ही म्हणजे 2 1 जा 2 8 जा म्हणजे किती आलं √3a क्यूब इंटू पाय डिवायडेड बाय काय झालं व्हॉल्यूम ऑक्युपाइड. आता काय काढायची पॅकिंग एफिशियन्सी. बोला पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय particles divided by total volume multiplied by 100. व्हॉल्यूम ऑक्युपाइड किती आहे तुमचं √3a क्यूब पाय √3a क्यूब इंटू पाय डिवायडेड बाय 8 अपॉन ए क्यूब ला ए क्यूब कॅन्सल मल्टिप्लाइड बाय किती आहे 100 म्हणजे किती आलं √3 इंटू पाय डिवायडेड बाय 8 मल्टिप्लाइड बाय 100. हे ज्या वेळेला तुम्ही कॅल्क्युलेशन करणार त्यावेळेला ते येणार तुमचं 68%. बोला किती येणार 68%. बरोबर आहे का किती येणार तुमचं ते 68%.
मग असं म्हणू शकतो का, देअरफोर, बोला काय झालं, टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स, ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन बीसीसी किती असते, 68%. अँड एम्प्टी स्पेस इन बीसीसी किती असते, एम्प्टी स्पेस किती, 32%. बोला काय डाऊट, इथपर्यंत समजलेलं आहे का, हा नक्की कळालंय, 100%. जाऊ का पुढे, कसं काढलंय सगळं कळलंय का, समजलंय, अहो हो नाही काहीतरी सांगा नक्की. हे कोणासाठी काढलं आपण, बीसीसी साठी. कोणासाठी काढलंय, सेम आपल्याला कोणासाठी काढायचं आता, कोणासाठी काढायचंय, याच्यात काही डाऊट एकदा पाहून घ्या वाटलंच तर. एससीसी सोपं आहे, बीसीसी मध्ये थोडस वेगळं आहे. काय डाऊट बोला, आलंय सगळं. पहिला कोणता ट्रायंगल कन्सिडर केला आपण, FAD, आणि नंतर कोणता कन्सिडर केला, सॉरी पहिल्यांदा कोणता केलाय, FED, आणि नंतर कोणता केला, FAD. समजलंय. रेडियसची व्हॅल्यू आली R इज इक्वल टू √3a/4. टोटल व्हॉल्यूम आलं तुमचं √3a³ π/8, आणि पॅकिंग एफिशियन्सी आली तुमची 68%, एम्प्टी स्पेस आली तुमची 32. बोला काय डाऊट. आता नेक्स्ट कोणासाठी पाहिजे आपल्याला, हे फेस सेंटर. त्याच्या आधी बेस सेंटर मध्ये पहा, एक छोटस सांगायचं राहिलं. एकच मिनिट, हा इथे हा जो पार्टिकल कन्सिडर केलाय ना एफच्या सर्कल मध्ये पहा, हा मागचा आहे. कोणत्या कोपऱ्यातला आहे, मागच्या कोपऱ्यातला, या कोपऱ्यातला आहे. हा समोरच्या कोपऱ्यातला आहे, आणि हा सेंटरचा आहे. एफसीसी मध्ये ज्यावेळेस आपण काढणार आहे त्यावेळेस सगळे पार्टिकल आपले समोरचे असतील. कुठले असतील, समोरचे. कुठले असणार आहेत, समोरचे असणार आहेत. म्हणजे कसं पहा, फॉर एक्झाम्पल 3 पॉइंट घेतो मी, याला म्हणतो ए, याला म्हणतो बी, या पॉइंटला म्हणतो मी सी. ए पॉइंटला माझा एक पार्टिकल असेल असा इथे, बरोबर. त्यानंतर सेम माझा एक पार्टिकल कुठं असणार आहे, सी पॉइंटला असेल. आणि हा जो पुढचा फेस दिसतोय तुम्हाला, हा जो काही तुमचा समोरचा फेस आहे क्यूबचा, त्या क्यूबच्या सेंटरला, त्या फेसच्या सेंटरला तुमचा एक पार्टिकल असेल. ओके, फेसच्या सेंटरला असा एक पार्टिकल असेल. बोला समजलंय का, अवकळलंय का, नक्की का. आता प्रत्येक क्यूबची रेडियस किती असणार, क्यूबची रेडियस किती असणार, म्हणजे या सेंटर, समजा हा सेंटर असेल तर इथून इथलं डिस्टन्स किती असणार, R. इथून इथलं डिस्टन्स किती असणार, R. हे किती असणार, R. आणि हे किती असणार, R. म्हणजे टोटल जर मी AC ची व्हॅल्यू काढली, पहा फ्रॉम फिगरवर काय सांगू शकतो आपण, लेंथ ऑफ AC इज इक्वल टू किती आहे तुमची, 4R. इथपर्यंत काही डाऊट, समजलंय का. जाऊ का पुढे. आता पहा, इन ट्रायंगल ABC, कोणता ट्रायंगल घेतलाय मी आता, ABC हा समोरचा घेतलाय. अँगल ABC किती आहे, 90 डिग्री. ABC किती आहे, जर हा 90 आहे, देअरफॉर
AC चा स्क्वेअर इज इक्वल टू AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर. बोला काय डाऊट? कोणता थेरम? पायथागोरस थेरम. Therefore AC स्क्वेअर इज इक्वल टू AB. AB काय? साइड A आणि BC पण काय? साइड A. म्हणजे काय होणार? A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर विच इज इक्वल टू 2A स्क्वेअर. कोणाची व्हॅल्यू? AC चा स्क्वेअर. Therefore AC इज इक्वल टू किती येणार? √2 इंटू A. बोला काय डाऊट? AC ची व्हॅल्यू किती आली तुमची? √2 इंटू A. इथे AC ची व्हॅल्यू आली 4R. इथे आली √2 इंटू A. LHS AC, LHS AC. जर LHS सारखे आहेत म्हणजे RHS पण काय आल्या? RHS पण काय आल्या? सारख्या. Therefore √2 इंटू A इज इक्वल टू 4R. Therefore R इज इक्वल टू किती आली? √2A अपॉन 4. आता हे कसं आलंय हे पुन्हा सांगायचंय का? कोणता ट्रायंगल कन्सिडर केला? पुढचा तुम्ही ABC ट्रायंगल कन्सिडर केलेला होता. व्हॉल्यूम ऑफ स्पियर येईल का काढता? बोला व्हॉल्यूम ऑफ स्पियर फॉर्म्युला. व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू काय असतं? 4/3 पाय आर क्यूब विच इज इक्वल टू 4/3 पाय इंटू आर ची व्हॅल्यू √2 इंटू A. इथं आली पहा आर ची व्हॅल्यू √2 इंटू A डिवायडेड बाय 4 चा क्यूब विच इज इक्वल टू 4 पाय इंटू 2√2 इंटू A क्यूब डिवायडेड बाय 3 इंटू 4 इंटू 4 इंटू 4. बोला काय डाऊट? समजलंय का? 4 ला 4 काय होईल तुमचा? कॅन्सल आउट झाला. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 4 2 जा 8. म्हणजे फायनल व्हॅल्यू किती राहिली? √2 इंटू A क्यूब मल्टिप्लाइड बाय पाय डिवायडेड बाय 3 4 जा 12, 12 2 जा 24. बोला काय डाऊट? आता टोटल व्हॉल्यूम पहा. टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पियर्स इज इक्वल टू किती येणार? √2 इंटू A क्यूब इंटू पाय डिवायडेड बाय 24. बोला किती मल्टिप्लाय करणार? 4 ने. करू का कॅन्सल? 4 1 जा 4, 4 6 जा 24. म्हणजे फायनल किती आलं? √2 इंटू A क्यूब मल्टिप्लाइड बाय पाय डिवायडेड बाय 6 डिवायडेड बाय 6. म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाइड किती येतं? √2 A क्यूब इंटू पाय डिवायडेड बाय 6. जाऊ का पुढे? जाऊ का पुढे? पॅकिंग एफिशियन्सी फॉर्म्युला बोला. टोटल व्हॉल्यूम occupied by spheres divided by total volume of cube multiplied by 100. बोला व्हॉल्यूम ऑक्युपाइड किती आहे? √2 इंटू पाय इंटू A क्यूब डिवायडेड बाय 6 अपॉन A क्यूब मल्टिप्लाइड बाय 100. A क्यूब ला A क्यूब कॅन्सल. फायनली काय आलं? √2 इंटू पाय डिवायडेड बाय 6 मल्टिप्लाइड बाय 100. हे ज्या वेळेला तुम्ही सॉल्व्ह करणार त्यावेळेला तुमचं फायनल आन्सर किती येईल? बोला किती येईल? 74%. किती येणार आहे हे तुमचं आन्सर? 74%. बोला इथपर्यंत काही डाऊट? मग असं म्हणू शकतो का टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन FCC किती असतं? बोला 74% अँड एम्प्टी स्पेस
एम्प्टी स्पेस इन FCC इज इक्वल टू, बोला किती येईल? 26%. किती आली तुमची? 26%. कसं काढले कळलंय का? समजलंय? तिघांचे लिस्ट करूयात. बोला पॅकिंग एफिशियन्सी इन सिंपल क्युबिक क्रिस्टल किती असते? सिंपल क्युबिक मध्ये 52.36%. BCC मध्ये 68% आणि FCC मध्ये 74%. बोला काय डाऊट? समजलेलं आहे का? कसं काढले कळलंय का? नक्की समजलंय? बरोबर समजलंय? जाऊ का पुढे? एम्प्टी स्पेस सगळ्यांची माहिती आहे तुम्हाला. बोला पहिल्यामध्ये एम्प्टी स्पेस किती? 47.64%. खाली किती आली तुमची? 32%. आणि FCC मध्ये किती आली? 26%. बोला इथपर्यंत काय डाऊट? समजलेलं आहे का? नक्की. आता समजा तुम्हाला पॅकिंग एफिशियन्सी काढायला लावली, सॉरी आता त्यांनी सांगितलं, आता हे क्वेश्चन सोडवता येईल. हे 3 फॉर्म्युले आहेत आपल्याला. समजा त्यांनी काय सांगितलं, एकच मिनिट थांब. नंबर ऑफ ऍटम समजा तुम्हाला काढायला लावले. काय काढायला लावले तुम्हाला? एक काहीतरी ग्रॅमचा पार्टिकल आहे तुमचा, एवढ्या ग्रॅमचा, सॉरी एवढ्या ग्रॅमचा तुमचा मेटल आहे. फॉर एक्झाम्पल एक्स ग्रॅमचा मेटल आहे तुमचा. या एक्स ग्रॅमच्या मेटल मध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल आहे असं जर तुम्हाला काढायला लावलं तर सरळ सरळ फॉर्म्युला आहे आपला. गिवन ग्राम मल्टिप्लाय बाय एन डिवायडेड बाय रो. हा काय तुमचा रो म्हणजे काय तुमची डेन्सिटी इंटू ए क्यूब. रो इंटू ए क्यूब. ए क्यूब म्हणजे एज लेंथ, एन म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल. ते देतील तुम्हाला FCC आहे का काय आहे BCC. ओके, कोणता टाईप त्याच्यानुसार तुमची ए ची व्हॅल्यू येईल, त्याच्यावरून तुम्हाला पार्टिकल्स काढता येतील. सेम जर नंबर ऑफ युनिट सेल विचारले, काय विचारले? नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्राम. दिलेल्या ग्राम मध्ये किती युनिट सेल आहे, कसं काढणार? एक्स अपॉन रो इंटू ए क्यूब. नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम सांगितलं त्यांनी, समजा व्हॉल्यूम दिले तर कसं काढणार? V डिवायडेड बाय ए क्यूब. हे 3 फॉर्म्युल्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. फॉर एक्झाम्पल पहा, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ऍटम्स इन, काय काढायचं आपल्याला? नंबर ऑफ ऍटम्स काढायचे. किती ग्राम दिलाय? 0.3 ग्राम. इफ इट फॉर्म्स BCC स्ट्रक्चर. रो इंटू ए क्यूब ची व्हॅल्यू तुम्हाला दिली 3 इंटू 10⁻²2. पहा फॉर्म्युला आपल्याकडे काय? नंबर ऑफ ऍटम्स इज इक्वल टू, आत्ताच झाला पहा, नंबर ऑफ ऍटम्स काढायचा फॉर्म्युला काय? एक्स इंटू एन डिवाइड बाय रो इंटू ए क्यूब. एक्स म्हणजे काय? ग्राम. किती ग्राम दिलाय तुम्हाला? इंटू BCC म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल 2 डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब ची व्हॅल्यू 3 इंटू 10⁻²2. जमेल का? अहो जमेल का? म्हणजे काय येणार हे? 3 इंटू 2 डिवायडेड बाय 3 इंटू, आता 10⁻²2 समजा वरती नेला, किती होईल? 10⁻²22. किती होईल? 10⁻²22. आणि इथं काय? हा एक होता 10⁻⁻1. 3 ला 3 कॅन्सल, म्हणजे फायनल किती आले? 2 इंटू 10⁻²21. आहे का असं काय? ऑप्शन नंबर. कसं सोडवले कळलेलं आहे का? बोला इथपर्यंत काही डाऊट? अहो इथपर्यंत काही डाऊट? समजलंय? हे 3 फॉर्म्युले दिलेल्या ग्राम मध्ये नंबर ऑफ पार्टिकल काढायचे, नंबर ऑफ ऍटम्स काढायचे, सॉरी काय काढायचे? नंबर ऑफ ऍटम्स काढायचे, नंबर ऑफ युनिट सेल काढायचे, नंबर ऑफ युनिट सेल दिलेल्या व्हॉल्यूम मध्ये काढायचे. वरती ग्राम आहे, हे काय? व्हॉल्यूम मध्ये. हे 3 फॉर्म्युले पाठ करायचे. हे खूप जास्त महत्वाचे आहेत. तुम्हाला सीईटीला फक्त हे 3 फॉर्म्युले आणि तुमचा डेन्सिटीचा फॉर्म्युला कोणता? डेन्सिटी इज इक्वल टू Zm अपॉन ए क्यूब Na. या 4 फॉर्म्युल्यावरती तुम्हाला सीईटी मध्ये क्वेश्चन्स दिसतील.
ह्या 4 फॉर्म्युल्याच्या बेसिसवरती तुम्हाला ते सोडवायचे आहेत. बोला काय डाऊट? इथपर्यंत समजलेलं आहे का? याच्या व्यतिरिक्त एक रेडियसचे रिलेशन विचारतात. काय विचारतात? रिलेशन. कोणाचं? पहा, रिलेशन ऑफ रेडियस अँड एज लेंथ. रेडियस आणि एज लेंथ मधलं रिलेशन विचारलं जातं. कोणामधलं रिलेशन विचारतात? रेडियस आणि एज. कोणासाठी? पहा, फॉर ते विचारतील तुम्हाला SCC साठी, ते विचारतील तुम्हाला BCC साठी, ते विचारतील तुम्हाला FCC साठी. बोला, SC मध्ये रेडियसचं रिलेशन काय आहे? R इज इक्वल टू A/2. कळतंय का? दुसऱ्यामध्ये R इज इक्वल टू √3 इंटू A डिवायडेड बाय 4. आणि FCC मध्ये R इज इक्वल टू √2 इंटू A डिवायडेड बाय 4. वरती काय √3, खाली काय रूट. समजलं का? बोला, इथपर्यंत काही डाऊट? अहो, इथपर्यंत काही डाऊट? नक्की समजलंय? 0.5 याच्या परत व्हॅल्यू सुद्धा दिलेल्या. बस एवढंच लक्षात ठेवा, काही गरज. बोला काय डाऊट? ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. परत यांच्या सुद्धा तुम्ही व्हॅल्यू काढू शकता. याची व्हॅल्यू किती येते? 0.5 इंटू A. बोला, याची व्हॅल्यू किती येईल? दिली आहे तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये. डायरेक्ट पाठ करा, ती काय तुम्हाला काढायला विचारत नाही. 0.4 इंटू A किती आहे याची? 0.4 इंटू A. आणि याची किती आहे? 3 इंटू A. समजलंय का? शक्यतो प्रश्न तुम्हाला याच्यावरती असतो, याच्यावरती नाही, पण एक सेफ साइड म्हणून लक्षात असू द्या. बोला, इथपर्यंत काही डाऊट? काय आहे का जे तुम्हाला पुन्हा सांगायचंय? काय आहे का जे पुन्हा सांगायचंय? नक्की समजलं इथपर्यंत? रिलेशन कळलंय का? हे 3 फॉर्म्युले आणि त्याच्या आधीची ही पॅकिंग एफिशियन्सी. SCC साठी किती येते? 52.36. BCC साठी किती येते? 68. आणि FCC साठी किती येते? 74. एम्प्टी स्पेस त्याच्यातून मायनस करायचे 100 मधून. हे केल्यावर एम्प्टी स्पेस. एक्स ग्रॅम मध्ये नंबर ऑफ ऍटम्स काढायला लावले. x इंटू n डिवाइड बाय रो इंटू A क्यूब. युनिट सेल काढायला लावले. x अपॉन रो A क्यूब. आणि दिलेल्या व्हॉल्यूम मध्ये युनिट सेल काढायला लावले. व्हॉल्यूम दिलेलं व्हॉल्यूम अपॉन A क्यूब. बोला, इथपर्यंत काही डाऊट? इथपर्यंत काही डाऊट? नक्की समजलंय? 100%? ठीक आहे, चालतंय. आजसाठी एवढं बस. बाकीचं आपण उद्या पाहूया. थँक्यू.